पहाटेच्या शांततेत रक्तरंजित थरकाप, कुपवाडमध्ये 32 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या, पोलीस तपास वेगात. कुपवाड शहरात बुधवार दिनांक 17 जुलै पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. रामकृष्ण नगर येथील 32 वर्षीय अमोल सुरेश रायते याची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केली आहे. त्याचा मृतदेह श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर सांगली मिरज कुपवाड रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या की पूर्वनियोजित कट? सकाळी सुमारे 5च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ आढळलेल्या रक्ताच्या शिंका, झटापटीच्या खुणा आणि अन्य पुरावे पाहता मृतदेहाजवळ आढळलेले रक्ताचे शिक्के, झटापटीच्या खुणा आणि अन्य पुरावे पाहता ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पोलीस यंत्रणा सतर्क, तपासाला वेग. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, एपीआय दीपक भांडवलकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी किरण रासकर, ग्रामीण एपीआय तिप्पे तसेच फॉरेन्सिक पथक प्रमुख कैलास मिलिंद व त्यांच्या टीमने तपासणी केली. फॉरेन्सिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. काही संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून लवकरच तपासात महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नातेवाईकांचा आक्रोश. परिसरात ताणतणाव. हत्या झाल्याची माहिती समजताच मृत अमोल रायते याचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा आक्रोश हृदयद्रावक होता. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.